आमची एवढीच मागणी आहे की याने कायद्यांचं पालन करून आपल्या जे काही इथे कायदेशीर बाबी त्यांना करायच्या आहेत, त्यांना जे काही त्यांचं बांधकाम करायचं आहे, त्यांना जे काही त्यांचं काम करायचं आहे ते करावं। आणि यासोबतच MIDC ला देखील मी सांगेन की अनेक वर्ष ह्या जमिनी पडीक होत्या। आम्ही या जमिनी काही रिलायन्स कंपनीसाठी दिल्या नव्हत्या, आम्ही त्या ज्या केंद्र शासनाचा IPCL प्रोजेक्ट होता त्याच्यासाठी आम्ही जमिनी दिल्या होत्या। त्यानंतर ही कंपनी रिलायन्सला IPCL कंपनी डिसइन्व्हेस्ट करण्यात आली आणि त्यानंतरही अनेक वर्ष या जमिनी पडीक होत्या। MID ऍक्ट मध्ये 1960 मध्ये 42 क खाली अगदी प्रोव्हिजन आहे की जेव्हा या अशा पडीक जमिनी असतात तेव्हा 5 वर्षाच्या कालावधीमध्ये त्याचा वापर झाला नाही तर अशा जमिनींवर हेवी पेनल्टीज किंवा त्या जमिनी दुसऱ्या कंपनीला देणं MIDC ला बंधनकारक असतं। त्यामुळे माझं तर म्हणणं आहे की आज या जमिनीवर कोणताही काम करण्याचा अधिकार खरं तर या रिलायन्स कंपनीला नाही आहे। आणि जर तसं असेल तर त्यांनी काय पेनल्टी भरलेली आहे आणि तीच पेनल्टी किमान 300-400 कोटीच्या घरामध्ये असणार आहे। एवढं मोठं नुकसान शासनाचं झालेलं आहे आणि निश्चितच माझी या ग्रामस्थांच्या माध्यमातून प्रशासनाला विनंती आहे की राज्य शासनाचं एवढं मोठं नुकसान होता कामा नये। एवढ्या मोठ्या कंपन्यांकडून एवढी मोठी जर वसुली जर शासनाची बुडत असेल तर त्याचा देखील निश्चित विचार केला पाहिजे।